त्यांना कधी तू नाथ म्हणून पुढे येणार आहेस रे दादा. माझी हाक जाऊ द्या एकनाथ दादा जवळ. अरे आमचे हे मित्र, आमच्या ह्या ताई अगदी नवनियुक्त झालेल्या शिक्षकांना शिकवतात आणि जे रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांनाही शिकवतात. नवनियुक्त शिक्षकांचं आम्ही प्रशिक्षण घेतो आणि त्यांना शिकवतो संघर्ष करायला शिकवा. आणि घरात बसतोस आंदोलनाला येत नाहीस आणि त्या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो शिवाजी महाराजांनी हे सांगितलं, डॉक्टर बाबासाहेबांनी हे सांगितलंय, महात्मा फुलेंनी हे सांगितलंय, संघर्ष करायचं सांगितलं. आणि मी घरात बसून काय करतोय तर संघर्षाकडे पाठ फिरवतोय. तुझ्या पुढच्या 5 पिढ्या सुद्धा तुला माफ करणार नाही. इथं उपस्थित असलेले माझ्यापासून पुढच्या 5 पिढ्या सांगतील माझा आजोबा, माझा बाप हा संघर्षासाठी नागभूमीवर गेला होता आणि तिथून जिंकून आलेला आहे. मला मरताना कायम व्हायचं आहे. कोणी म्हटलं नाही पाहिजे हा कंत्राटी होता आणि कंत्राटीच मेलेला आहे. जर तुमच्यामध्ये जिवंत रक्त असेल तर शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत इथे तुम्ही संघर्ष करणार आहात. आणि जे तिथे घरी बसून मजा पाहतात त्यांना तुम्ही सांगणार आहात इथं संघर्षाची मशाल पेटलेली आहे. तुम्ही पण सहभागी व्हा आणि या इतिहासासाठी तुम्ही साक्षीदार व्हा. मी ज्यावेळेस वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देतो त्यावेळेस ते म्हणतात सर तुम्ही खूप छान शिकवता हो, पण एकच वाईट गोष्ट आहे आणि आम्हालाही वाईट वाटतं तुम्ही कंत्राटी आहे. त्यावेळेस मनात एकदम गहिरून या ठिकाणी दुःख होतं. या ठिकाणी असं वाटतं अरे मी परमनंट लोकांना शिकवतो आणि मी कंत्राटी आहे. माझ्यामध्ये माझा संघर्ष जिवंत आहे म्हणून मी इथं आलो आणि इथून मी कायम होऊनच जाणार आहे. जोपर्यंत कायमची हाक इथं घेऊन येणार नाही तोपर्यंत एकही इथून उठणार नाही. अशी या ठिकाणी काय करू आपण सगळ्यांनी शपथ घेऊ, कारण ही नागभूमी आहे. नागभूमीमध्ये संघर्ष केलेले अनेक नेते आहे आणि मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, शिवनेरीचा आहे. येताना शिवबांच्या पाया पडून आलोय. शिवबा तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य, न्याय, बंधुता सांगितलाय, आम्हाला न्याय मिळालेला नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारे गुन्हेगार हा आहे. आम्ही तर PhD धारक आहे, आम्ही नेट सेट आहे, आम्ही MA BEd आहे, आम्ही MSc BEd आहे, आम्ही BSc BEd आहे आणि आम्ही संघर्ष करत नाही. म्हणजेच काय तर आमच्यामध्ये जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मेली काय जिवंत आहे आणि जिवंत जोपर्यंत आहे त्यापर्यंत संघर्ष हा चालू राहणार आहे. या ठिकाणी माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, ते स्वतः हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत, परंतु आज त्यांच्या आंदोलनाची जी इच्छा आहे ती तीव्र इच्छा आहे. म्हणून मी सर्व मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना सांगू इच्छितो अरे तुम्ही बहिणींच्या नावावर, भावांच्या नावावर मतदान मागता, मग आमच्या बहिणींना का उन्हात बसवता? त्यांना कधीतरी सावलीत बसवा. 20 वर्ष झाले आज उन्हात बसलेले आहेत. आमच्यापैकी जे वयाने कमी आहेत, अनुभवाने कमी आहेत, त्यांना तुम्ही कायम केलं, काही हरकत नाही, आम्हाला आनंद आहे. पण आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत, आम्ही त्यांच्या मोठे बहिणी आहोत, आम्हाला कायम का करत नाही?